बसले निवांत बसले, कारण पट्टा पडत आलाय. रविवारच्या आसपास पडल, म्हणजे रविवार सोमवार मंगळवार धरा. मंगळवारी तर घरी असणार आहे मी, कारण मला बरं वाटेना. माझ्या आवाजावरून तुम्ही ओळखू शकताय, कारण काल लय धुळा गेला नरड्यात. असं नरडं तोडतंय. काय सर्दी नाही, खोकला नाही, काय नाही. आणि जरी तसलं आलं का नाही तरी मी नाही हुंबत त्याला. बानू 2 दिवस तापली होती, दसरा काढलेला तिने. त्या दिवशी लय वरडत होती ना, खेळत होती. मग आईला म्हणलं दवाखान्यात. आई पण तिला पण लावलं होतं. म्हणलं येता येता बानूला पण एक तापाची बाटली आण म्हणलं. पाजले, बरं वाटलं. मग म्हणलं त्याची डिस्टा काढ. मग डिस्टा काढली. तर त्या दिवशी पनवेलच्या ताईने जी मिळून म्हणत होते का नाही की ताईंना गादी बानूसाठी पाठवली, ती कॅन्सल झालेली आहे. त्यांनी रिटर्न परत ताई पाठवणार आहेत, लवकरच येणार आहे. आणि सरप्राईज, माझे सरप्राईज तुम्हाला देत राहणार आहे. आणि जे कमेंट जे करतात का नाही कुणाच्या पण हेडेवला, त्यांच्यासाठी सांगते म्हणून तर मी खास सांगणार त्या ताईंना काय काय पाठवलं. आणि आता तर पाठवले का नाही, एवढं काय पाठवलंय का नाही ग ताई. अगं लय पाठवलंय. तुला बघायलाच का नाही, तुला वेळच काढावा लागेल तुझ्या घरातनं. तू त्यावेळेस मी दाखवायला लागली हेडेव बनवलं ना, तर तू काहीच करू नको. तू जेवू बी नको, पाणी बी पिऊन, पाणीचा तांब्या घेऊन बस जवळ. म्हणजे त्या ताई मला पाठवलं म्हणल्यावर तुझ्या तोंडाला पाणी सुटेल. त्याच्या आधी तू जवळ तांब्या आहे आणि पाणी पित राहा. काय अगं बोलती. अगं उत्तर सगळ्याला देता येतात, पण तू असं बोलत जाऊ नको ना. अगं एका अपंग्याचं त्या ताईंना सेवा करतात, समक्ष सेवा करतात. बानूचीच नाही, भरपूर लोकांचे करतात. माझ्यासाठीच नाहीत की भरपूर लोकांचे करतात त्या. कारण त्या ताईंच्या डोक्यावर देवाचा हात आहे. आणि तुझ्यासाठी सांगते, मी पण एक देवाचाच माणूस आहे. मी अजूनपर्यंत सांगितलं नव्हतं, कारण म्हणतात ना देवा अंगात येते. हो, माझ्या अंगात येते. कोणचा देव येते हे पण तुला सांगते. येडा येते, पण मी अजून देव बनवला नाही, कारण देवावर माझं संकट आहे. जोपर्यंत बानू चलवत नाही तोपर्यंत मी तुला घेणार नाही. म्हणून देव पण मला स्वप्नात येऊन सांगतो. आणि जे मी बोलते का नाही ते खरं होतंय. तुला 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 सांगते, माझा नंबर दिलेला आहे. माझा नंबर दिलेला आहे. तू मला फोन कर. तुझी काही इच्छा असेल मला सांग, मी बोलते, तुला सांगते. आणि मग तुझी इच्छा पूर्ण होते का नाही ते. वारं सुटले आणि वाऱ्याने तर काल नरडत लय धुळा गेलाय. नुसते कारपेने असं तोंड तरी पूर्ण झाकलं होतं तरी. तर तुम्हाला सांगते, पनवेलच्या ताईनं आपल्याला भरपूर इतकं पाठवलंय. अरे बापरे, लय पाठवले. ते तुम्हाला दाखवण्याची उत्सुकता मला लय आहे. नक्कीच मी तुम्हाला दाखवणारच आहे. कारण त्या ताईंचं म्हणणं आहे, ताई ग मी तुम्हाला दाखवण्यासाठी नाही पाठवत, नको दाखवत जाऊ. पण अशा माणसांना दाखवणं मला लय आनंद येतो ताई. जे कुणाचे पण हेडेवला जाऊन कमेंट करतात ना, सारखं पनवेलच्या ताईचंच नाव घेते, सारखे आम्ही बोर झाले पनवेलच्या ताईंचं नाव घेऊ. अगं मग तू बोर झाली तर बोरीच्या झाडावर बस ना. मग तुला काय हे पाठवलं का, ये नाही तर माझं हेडेव बघ, नाही तर तुला मी लय मारीन म्हणलं का. घेते मी नाव, मला काय प्रॉब्लेम नाही. माझ्या तोंडाला काय जड होत नाही त्या ताईंचं नाव घेताना. त्या ताईंचं नाव घेताना माझ्या चेहऱ्यावर हसू असते, स्माईल असते, काय नो असतंय. तुला का दुखतंय, तुझं का दुखतंय ग. तुला त्रास होत असेल तर मला फोन कर. मी त्या ताईंला लाईनवर घेऊन तुला बोलायला लावते, काहीतरी फेकायला लावते, द्यायला लावते. बघा बरं, तुम्ही हाताने बोलणं खाता का नाही. अगं डोळ्यात गेलं माझं.
तुम्ही हाताने बोलणं खात जाऊ नका हो. घरचं खायचं म्हणजे पदरचं खायचं आणि लोकांचं बोलणं खायचं. आता तू मला बोलली ताई, तू मला बोलली आणि मी तुला बोलली का नाही 4 शब्द, सांग बरं. कशाला कोणाला बोलायचंय? आपलं मस्तपैकी खायचं, हेड्याव समोर आला की हेड्याव बघायचे, ते सोडायचं, उगाचच लोकांचं हे करत बसायचं. हा, तर चला बाई, येऊन बसले आता, वाहतुकीला जायचंय मला. तर पनवेलच्या ताईंचा काय मला फोनच आला नाही अजून. येईन, कारण ऊन असला आहे. पनवेलच्या ताईच्या मागं पण भरपूर असं घरातलं करणं धरणं असतंय, मुली असतात. एक मुलगी वाटतं ताईंची गावाकडे गेलेली आहेत, एक हाय घरी पण असते काम. तरी काही थोडं असतं का घरी, सांगा बरं. तर बघू, मीच लावेन त्यांना संध्याकाळी फोन. आणि हेडे वावाला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि हे जे मी बोलले का नाही, जे ते एका ताईनं कमेंट केली ती कोणाचे तर कमेंट म्हणजे हेड्यावच्या ह्याच्यात, ते मला फोन करून सांगितलं, म्हणून मी तुम्हाला म्हणजे फोन करून सांगितलं, म्हणजे मी बघितलं. तर नाही करायचं ना असं. जगतंय तर जगू दे ना, गरीब आहे, पुढं जात आहे. अजून तुम्हाला भरपूर माझ्यासाठी म्हणजे मी करणार आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठीच म्हणते, तुमच्यासाठी. अहो कसं आहे माहिती का, एखादी गाय बांधली आणि तिला तर लेकराची ओढ लागली. अहो मी इथं काम करते, पण माझं मन इथं लागत नाही, पण लोकांचं 4 पैसे घेतलेला आहेत, म्हणून त्यासाठी मला करायचं आहे. पण तुम्ही असं बोलता का नाही, त्यानेच मी खसते बघा. तुम्ही एखाद्या अपंगाच्या आईला बळ द्या, अजून 4 पैसे कमवलं तर माझी पोरगी चांगलं खाईल, अपंग लेकरू चांगलं खायला. अहो ती देव समान आहे. तुम्ही तिला तर बोलला तर देव तुमचं काय हे करून टाकल ना, हाय तर नाही तर करून टाकल. तुम्ही कशाला तिला काय बोलता? नका बोलू ना. अपंग लेकराला सुद्धा तुम्ही सोडत नाही म्हणल्यावर तुम्ही काय माणसं आहे? तसं तर बानूला अजूनपर्यंत कुणी बोललं नाही, बानूची मयाच असते, पण नका बोलत जाऊ. मला नाही आवडत माझ्या लेकरांना कुणीही काही बोललं ना, मला बिलकुल आवडत नाही. तर चला, हेड्या वावलं नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आता जायचं वाहतुकीला.